सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 146 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे लव्ह स्टोरी पहिल्यापासून ऐकावी. आता सगळे चैतन्याची रूम हनीमूनसाठी तयार करत होते. सगळे इतके बिझी असायचे, पण मित्राचं लग्न आणि हनीमूनची तयारी हे दोन इव्हेंट काही केल्या चुकवत नव्हते. आणि आता शेवटचा हनीमून चैतन्याचा राहिला होता आणि तीच जय्यत तयारी सुरू होती. कारण एकदा का त्याची गाडी संसाराला लागली आणि तिनं स्पीड घेतलं की नो टेन्शन, सगळेच आपापल्या आयुष्यात खुश असावेत असं वाटायचं त्यांना. आणि तयारी करत करत गप्पांना, चेष्टा मस्करीला ऊत आला होता. ते तर त्यांचं फार आवडीचं काम. त्यासाठी सवडच सवड असायची रॉयल मेंबर्सकडे. आणि राहुल म्हणाला, अर्जुन आपण पेरणीच्या बाता मारतोय खऱ्या, पण यार पाऊस पडला पाहिजे की नाही? पाऊस पडला तरच पेरणी होईल ना? आणि अर्जुन म्हणाला, हां मग पाऊस पडणार ना आज रात्रीच, तोही ऐन एप्रिल महिन्यात. पहिला पाऊस वळवाचा, तुफान बरसणार वादळ वाऱ्यासहित आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकणार. काय चैतन्य, तू तयार आहे ना पहिला पाऊस पाडायला? आणि इतकं सरळ सरळ चावट बोलणं ऐकून चैतन्याला अजून हसायला लागला. आणि सचिन आपलं काहीतरी आठवलं म्हणून खरं खरं बोलला की यार गेल्या वर्षी म्हणावा असा पाऊस नाही पडला आणि काय माहीत यावर्षी तरी काय होतंय. राहुलही म्हणाला, सचिन गेल्या वर्षी पाऊस पडला, पण तो रात्रीच पडला खूप, म्हणून तुला दिसला नाही पाऊस, पण आपल्या भागात बऱ्यापैकी झाला होता. आणि अर्जुनराव म्हणाले, भाड्यांनो पाऊस रात्रीच पडत असतो, तो बरसतो आणि ती चिंब चिंब होते. रात्रीचे पडणारा पाऊस बघायला तुम्ही काय बेडरूममध्ये घुसता का लोकांच्या? तो पाऊस रात्री 10 नंतर पडतो. आणि त्याला फटका मारत राहुल म्हणाला, आम्ही खरंच पावसाचं बोलत होतो, तुझ्या डोक्यात सदा ना कदा एकच विषय. आणि अर्जुन म्हणाला, यार आपण करतोय काय, तुमचा विषय काय? मग मला तसंच वाटणार ना? आणि नशीब युद्धाचा विषय नाही काढला, नाहीतर हे दोघं युद्ध करत बसतील रात्रभर. तसा अभि म्हणाला, युद्ध तर होणारच, पण रोमॅन्टिक वॉर. इकडून नजरेचा बाण आला की तिकडून घायाळ होत पांढरं निशाण फडकवणार आणि धारधार सुरीने केक कट करावा तसं अलगच टरबूज कापणार. आणि मग काय, सगळं तोंड गोड गोड. तसे सगळे खूप खूप हसायला लागले. आणि सचिन म्हणाला, बघू बघू चैतन्य, सुरीला धार लावली आहे ना? आणि चैतन्य सचिनला रट्टा मारत म्हणाला, माकडा तुझी सुरी काढ बाहेर आणि बस धार लावत, आवर पटकन आणि निघाईत ना. तसा सचिन चैतन्याच्या बोकांडी बसत म्हणाला, वळू खूप माझाला आलायस का? किती जोरात मारलंस? आणि मी काय तुझ्या बापाचा नोकर नाही जी ऑर्डर सोडतोस माझ्यावर. अर्जुन हसून म्हणाला, सचिन आज त्याचा सगळा माज उतरणार. आणि अभि म्हणाला, 4-5 टरबूज तरी सहज कापेल तो एका रात्रीत, राऊंडवर राऊंड काढून, हो ना चैतन्य? आणि चैतन्य म्हणाला, बसा ना बघत माझे राऊंड, घरी जाऊच नका. राहुल म्हणाला, नो इंटरेस्टेड. नको बाबा, तुझी मॅच विना ऑडियन्स चालू दे, उगीच कशाला सगळ्यांना तुझा गेम दाखवतो. आणि अर्जुन म्हणाला, कारण राहुलला सुद्धा त्याचा गेम खेळायचा असेल ना घरी जाऊन, हो ना राहुल? का बायको आज पण गेली न विचारता तिच्या माहेरी? आणि राहुल म्हणाला, आता ती कुठंच जाणार नाही अजिबात, कशी जाईल बघतोच की, खूप सॉलिड डोस दिलाय तिला मी, ती पुन्हा एकच चूक करत नाही. आणि सचिन म्हणाला, कारण राहुल सर कोमल मॅडमना चांगलाच धडा शिकवत असतात ना, म्हणजे इंजेक्शन दिलं असशील ना तू तुझं? तसे सगळे हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, भाड्या गप्प बस, तुझं बोल, तू देतोस ना इंजेक्शन म्हणून इतकं माहीत आहे तुला, हो ना? आणि सचिन म्हणाला, मी तर देतो रे, पण आता असं वाटतंय की तिला आता मी सोडून खऱ्या खऱ्या डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू करावी लागणार. अर्जुन म्हणाला, म्हणजे? आणि सचिन हसून म्हणाला, माझी पाळी चुकली. तसे सगळे हसायला लागले. आणि अभि म्हणाला, म्हणजे काय झालं? ही पाळी चुकली असली काय भानगड? आता ही भानगड सचिननं केली त्यालाच विचार, असं अर्जुन म्हणाला. आणि सचिन हसून म्हणाला, अभि तुझं लग्न झालंय ना, इतकं पण माहीत नाही? बायको काही सांगत नाही का तुला? अभि म्हणाला, नाही, मी तू तर काही असलं चावट बोलू पण देत नाही. राहुल म्हणाला, पण चावटपणा तरी करू देते की नाही? अभि तोंडवाकडं करत म्हणाला, देते पण इन लिमिट. तसे सगळे खूप हसले. आणि म्हणाले, मग भाड्या तुझं काही खरं नाही, आत्तापासूनच तुझ्यावर टॅक्स लागायला सुरुवात झाली. पण तिला सांग समजावून, तूच कमी पडत असशील, बायकोची पट्टी पाडायला जमत नाही का तुला?
अरे नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला खुल्लम खुल्ला बोलून काही काही बाबतीत शहाणं करायचं असतं. आता आपणच एकमेकांना अशा गोष्टी नाही सांगणार तर मग बाहेरचं कोण सांगेल का? नाहीतर मग दोघांचीही बाहेर फजिती होते. मग अभि म्हणाला, पण सचिनचं काय झालं सांगा ना. आणि सचिन म्हणाला, बरं चल तुला समजेल असं तुझ्या भाषेत सांगतो. आय एम प्रेग्नेंट. आणि अभि खुश होत म्हणाला, वाव यार, सो नाईस, आय एम सो एक्सायटेड अँड सो हॅपी फॉर यू. आणि अर्जुन म्हणाला, अभि यू आर हॅपी दॅट्स ओके, बट व्हाय आर यू एक्सायटेड? तू आनंदी आहेस सचिनची ही गुड न्यूज ऐकून, ते ठीक आहे, हे कळलं आम्हाला, पण तू उत्साही का आहेस? तू पण चान्स घेतोस की काय? आणि अभि म्हणाला, ए नाही बाबा, इतक्यात नाही, लेट मी एन्जॉय अवर रोमॅन्टिक मॅरिड लाईफ. असं म्हणून सगळ्यांनी सचिनचं मनापासून अभिनंदन केलं. आणि अर्जुन म्हणाला, सचिनराव आता जरा जपून, खड्डे खुड्डे चढ उतार बघून सावकाश गाडी चालवत जा. आणि बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करा. तिनं जर रोज रोमॅन्टिक बातची मागणी केली तर मागे हटू नका, कारण बायकांना डोहाळे लागतात आणि एकच एक गोष्ट आवडते त्यांना. सचिन म्हणाला, तुझ्या बायकोला कशाचे डोहाळे लागले होते रे? राहुल म्हणाला, कोमल सांगत होती की मयुरी वहिनीला आंबट चिंबट काही नाही खाऊ वाटत, कसलेच डोहाळे लागले नाहीत. आणि अभि म्हणाला, कारण त्यांना फक्त त्यांच्या नवऱ्याचं आणि त्यांच्या नवऱ्याला बायकोचं डोहाळं लागलेत ना, मग सारखं चोचीत चोच घालून बसायला लागतं त्यांना, मग आणखीन डोहाळं लागतील का? आणि राहुल म्हणाला, ते ठीक आहे, ते दोघे आता खूप पुढे गेलेत, पण तू तुझ्या मिठूला सगळं शिकवून काढ आणि कधीतरी लिमिट क्रॉस कर तू पण, बघूच काय होते. पण भाड्या, तुलाच जास्त काही जमत नाही यातलं, मग तू काय सांगणार तिला? मग चैतन्य म्हणाला, अभि खूप भांडते ना रे ती तुझ्याशी, मग वरचढ कोण असतं तुम्हा दोघात? आणि अर्जुन म्हणाला, काय तू पण विचारतोस यार, कोण वरचढ असणार? वर तर अभिच असणार ना, ती वर चढून काय करणार? तसे सगळे खूप मोठ्याने हसायला लागले. आणि अभि म्हणाला, ए मला का टार्गेट करताय? आज ज्याचा हनीमून आहे त्याला टार्गेट करा की, त्याचं तर इतकं मोठं लव्ह लेटर पडलं आहे तुमच्यासमोर, त्याला कोणीच काही बोलत नाही. सचिन नाही म्हणाला, बरोबर आहे, हा भाड्या नामानिराळा राहतोय. चैतन्य खरं खरं सांग, तुझ्यावरती इतकी प्रेम करते, पण जर ती हुशार नसती तर तू तिला मागणी घातली असतीस का? तू तर माकडा विना मतलब काहीच करत नाहीस. आणि चैतन्य म्हणाला, खरं सांगू, ती जर अभ्यासाला लागली नसती तर नुसता मोकळा रिकामा ठोकळा घेऊन मी काय करू? मलाही जॉब करणारीच बायको हवी होती. आणि बहुतेक तिला कळलं असेल की माझी काय अपेक्षा आहे, आणि ती माझ्यावर प्रेम करत होती म्हणून अभ्यासाला लागली, आणि म्हणून मी तिला मागणी घातली. बायको कशी आपल्या तोडीस हवी ना, खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी काम करणारी. आणि अर्जुन म्हणाला, अगदी बरोबर, बायको अशीच पाहिजे यार, ती घरात असली काय किंवा नोकरी करणारी असली काय, पण आपल्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या पावलांवर पाऊल टाकणारी असावी. नुसतं सप्तपदीचे फेरे पूर्ण करताना नाही, तर आयुष्यभर ती अशीच आपल्या पावलांवर पाऊल टाकत राहिली पाहिजे, आपला आदर्श घेऊन. हा पण नवराही तितकाच लायकीचा हवा, आदर्श घेण्याजोगा, नाहीतर दारुड्या नवऱ्याचा काय आदर्श घ्यावा बायकोनं? होणारे अभि? अर्जुन अभिकडे बघत म्हणाला. आणि राहुल म्हणाला, तेच ना, अभिनं दारू नसती ना सोडली तर मितालीने सुद्धा त्याच्या पाठीमागे बाटली घेऊन झिंगत फिरायचं होतं का त्याचा आदर्श घेऊन? आणि अभि हसला आणि म्हणाला, यार, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डिसिजन होता दारू सोडण्याचा. आणि म्हणूनच माझा संसार सुरू झाला. मुली काय रे, अमेरिकेत ढिगाणे मिळतात, पण एका रात्रीपुरती, आणि त्यात कसलं आलंय मनापासून प्रेम? पैसा मोजतात आणि सकाळी निघून जातात, पण बायको ती बायकोच असते. अर्जुन म्हणाला, बरोबर, जगात दोनच स्त्रिया आपल्या जवळच्या असतात, एक म्हणजे घरवाली आणि दुसरी म्हणजे बाहेरवाली. तसे सगळे हसले. आणि अर्जुनच पुढे म्हणाला, एक म्हणजे आपली आई जी आपल्याला जन्म देते, आणि दुसरी म्हणजे आपली पत्नी जी आपल्याला जन्मभर साथ देते सुखदुःखात. मग चैतन्याने लग्नाचा अल्बम काढला आणि त्यातले सगळेजण फोटो पाहू लागले आणि खुश होत होते. खूप सुंदर सगळे फोटो आले होते. सगळ्यांनी फार उत्सुकतेने फोटो पाहिले आणि त्या सगळ्यांचा हळद लावतानाचा एक ग्रुप फोटो खूपच सुंदर आला होता. सचिन चैतन्याला आठवण करून देत म्हणाला, चैतन्य, तुला सांगितलं होतं ना सगळ्यांसाठी एक एक जास्तीच्या कॉपी करू ह्याच्या म्हणून? चैतन्य म्हणाला, केल्या आहेत, पण आधी तुम्ही तुमचं काम करा, मग जाताना मिळतील. अभि म्हणाला, चैतन्य,
यार तू जा ना बाहेर आता, आम्हाला आमचं काम करू दे. मग चैतन्य म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे, मी इथं थांबलो तर? बिनधास्त काय करायचं ते करा. असंही तुम्ही जे काही कराल ते इतकं वाईट नसणार. तुम्ही काही इतके वाईट नाही रे. आणि सचिन म्हणाला, आत्ताच गोड गोड बोलून खुशामत करू नकोस. तुझ्या असल्या बोलण्याने तुझी फजिती करायची आम्ही सोडणार नाही. आणि चैतन्याला सगळ्यांनी धक्के मारून बाहेर काढला. आणि सुरू झाली चैतन्याच्या हनीमूनची वाट लावण्यासाठी हटके प्लॅनिंग. आणि बाहेर चैतन्य विचार करत बसला की ही माकडं काय काय करू शकतात त्याला त्रास देण्यासाठी. त्यांची कुठपर्यंत मजल जाईल याचं गणित तो मनात सोडवत होता. आणि आता आतमध्ये बराच वेळ चाललं होतं काहीतरी. आणि मग सगळे बाहेर आले एकदाचे हात झटकून. मेघानं सगळ्यांसाठी नाश्ता केला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चक्क प्रत्येकाच्या आवडीचा चैतन्यनं तिला सगळ्यांची आवड सांगितली होती. सचिन तर म्हणाला, या चेंगूट चैतन्याच्या घरी प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ताही मिळेल हे तर स्वप्नात सुद्धा वाटलं नसतं. पण बरं झालं असतं जेवण मिळालं असतं तर. यार उगीच त्याला चेंगूट म्हणायचो. आणि राहुल म्हणाला, चैतन्य आता विजांच्या कडकडाटासह बरसा, इतकं तुफान की पंचगंगेला पूरच आला पाहिजे. आणि अर्जुन म्हणाला, आणि माझ्या सासूचं घर वाहून गेलं पाहिजे, म्हणजे माझी बायको बाळंतपणाला जाणारच नाही. नारळ हे ग बास, नारळी बासुरी. तसे सगळे खूप खूप हसले. कुणाचं काय तर कुणाचं काय. आणि सचिन शंका व्यक्त करत म्हणाला, पण इतकं पाणी असेल का चैतन्यमध्ये? तसे सगळे एकमेकांना टाळ्या देऊन हसले. आणि चैतन्य म्हणाला, गाढवांनो चला सटका इथनं. मग सगळे त्याचा निरोप घेऊन फोटोची एक एक कॉपी घेऊन त्याला ऑल द बेस्ट करत आपापल्या घरी गेले. मग अर्जुनराव आणि सचिन घरी आले. आणि सचिनच ड्रायव्हिंग करत होता. अर्जुन खाली उतरला तसा घरात शिरत म्हणला, सचिन आता हळूच आत घाल गाडी रे. सचिन हसला आणि म्हणाला, जा माकडा, आता शिकलोय मी सुद्धा घालायला आत मध्ये गाडी, चावट कुठला. अर्जुन आत आला तर मयुरी काहीतरी करत होती. मयू काय करतेस? ती हसून म्हणाली, बेसनाचे लाडू बनवते. तुम्हाला आवडतात ना डाळ भाजून केलेले, तसे करते. खमंग वास सुटला होता आणि तो सुद्धा शेटच्या बायामागे सारून त्या दोंबडत तिथंच हात धुवून आला आणि तिच्यासोबत लाडू वळू लागला. आणि ती म्हणाली, अहो मी करेन ना, जा तुम्ही फ्रेश व्हा. का गं? तुझ्यासोबत बसायला मिळावं म्हणून मी आपलं लुडू बुडू करतो तुझ्या भोवती, तर तुझं आपलं सारखं इथून जा असंच चालू असतं. ती हसली आणि म्हणाली, तुमच्या बसण्याचं काही नाही हो अर्जुनराव, पण तुम्ही जो चावटपणा करता ना तो, म्हणूनच तुम्हाला इथून जा म्हणत असते मी. झालं चोराच्या मनात चांदणं, तूच मला आठवण करून दिलीस, असं म्हणून तो लाडू वळू लागला. आणि हळूच म्हणाला, का गं मयू, लता नाही दिसत, तिला सहन होत नाही का तुपाचा वास? मयुरी हसली आणि म्हणाली, तुम्हाला कळलं वाटतं. अर्जुन म्हणाला, आजच कळलं, सचिननं सांगितलं सगळं. आणि आता सचिन हळूच गाडी आत घालत आला. आणि अर्जुन म्हणाला, आधी जा बेडरूममध्ये, इकडे नको येऊ, तिला काय होतंय ते बघ. सचिन गेला आणि अर्जुनराव सराईत हलवायासारखे 2-2 हाताने लाडू वळत होते. मयुरी थक्क होऊन म्हणाली, अहो काय हे, तुम्हाला इतकं कसं जमतं पटकन 2 हाताने लाडू वळायला? मला बाई नाही जमत. आणि आता अर्जुनराव कशात पण चावटपणा करतील, ती असं म्हणाली. आणि तो चावटपणा करत तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मयू अगं गेली 3-3.5 वर्ष झालं प्रॅक्टिस झाली. 2 हातात 2-2 लाडू घ्यायचे आणि बसायचं वळत, हे बघ असे, असं म्हणत त्याने तिला चावट इशारा केला. आणि ती फार लाजून गेली आणि म्हणाली, किती हो चावट तुम्ही, नालायक. पण मयू तो यात बेदाणे टाकलेत का? बेदाणा असेल तरच लाडू छान लागतो. मला लाडूतला बेदाणा दाताने कुरतडून खायला फार आवडतो. आणि करंजी पण आवडते बरं का बेदाणा घातलेली. आई ग, कसला फालतू माणूस आहे हा, असं मयूर इकडे तिकडे बघत लाजत म्हणाली. आणि सुरू झालं स्वारींचं लाडू आणि करंजी पुराण. ती मात्र लाजून हसत होती. त्याची बडबड काही थांबेना आणि तिनं अख्खा एक लाडूच त्याच्या तोंडात कोंबला. आणि म्हणाली, आता तरी गप्प बसाल की नाही? आणि तरी चावट अर्जुनराव तोंडातून लाडू बाहेर काढून म्हणाले, मग करंजी कधी देशील? रात्री? तिने पुन्हा फार हसून तो लाडू त्याच्या तोंडात कोंबला. आणि अर्जुनराव डोळा मारत तिला इशारा करून सांगत होते, मला 2-2 लाडू एकसाथ पाहिजेत. आणि मयूरचं मात्र लाजून लाजून पाणी पाणी झालं होतं. आता इतका चावट आणि रोमॅन्टिक नवरा असल्यावर त्या बायकोचं काय होईल तुम्हीच सांगा. आणि इकडे चैतन्य मेघासोबत रूममध्ये आला, फार एक्सायटेड होऊन. आणि विचार करत होता की काय व्यूह रचलं असेल
या अर्जुन अँड कंपनीने त्याच्या हनीमूनची वाट लावण्यासाठी. आणि त्यानं रूमकडे पाहिलं आणि तो थक्क झाला. आता काय केलं असेल या रॉयल भूतानी तुम्हीच कमेंट करून सांगा. थँक्यू.